रोहितला जाग आली. मग त्याचीच गर्लफ्रेंड उठून बसलेली. रोहितला समजलं नाही उठून का बसली. तो त्याने फक्त 2 मिनिटं बघितलं. थोडासा शॉक झाला. म्हटले अशी का बसली. रोहितची गर्लफ्रेंड उठली, बाहेर गेली. 2 मिनिटं वाट पाहिली, 3 मिनिटं वाट पाहिली, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. ती काही परत येईना. हा बघायला गेला ती गेली कुठं. तर याला नाही का समोर आजूबाजूला कोणीतरी चालण्याचा आवाज आला. ही जी घटना घडली ना ती आम्ही काकूला सांगितली. म्हणजे मी नाही, त्यांनी सांगितली. काकू बोलले पोरांनो तुम्हाला म्हटले होते ती घाटी क्रॉस करून जाऊ नका. झोपले. परत तेच प्रॉब्लेम. चौघं पण उठून बसले ते. कशामुळे माहिती का, त्यांना सारखं वाटतं छतावरून कोणतरी चालते आजूबाजूला, फिरते वरून खिडकीचे धारधार चालूच. ते गेले अंगणात गेले. ते वरती बघते. वरती बघून परत घाबरले. वरती कोण होतं. वरती तीच काकू जेवण देणारे वरती फिरत होती. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. आणि आजच्या आपल्या या भागामध्ये आपला मित्र अमोल आपल्या सोबत आहे आणि आज सुद्धा तो एक अनुभव आणि त्याचे काही थरार किस्से आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर अमोल, तुझे खूप खूप स्वागत आहे. आणि आज काय शेअर करणार आहेस? आज मला माझ्या मित्रांनी सांगितलेला एक अनुभव शेअर करणार आहोत मी कोकणातला. बरं. तसं हे माझ्या स्टोरीमध्ये नॉर्मल लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रतिलिपी तुम्हाला सांगितलं प्रतिलिपीवर लिहितो मी. तर माझ्या खूप साऱ्या स्टोरी आहेत. त्याच्यावर पहिल्या भागात ते अलवंती नावाची कथा आहे. खूप फेमस आहे ती पण. हां, तिच्यामध्ये ते थोडंसं नॉर्मल त्यात लिहिलेलं आहे मी त्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण सत्य नाही ती, तरी 60% तरी म्हणायला हरकत नाही. तीच सांगतो मी आता सत्य काय आहे. आता सत्य कथा सांगणार आहे? हां, आता सत्य कथा सांगणार आहे. तर आम्ही असंच चाललो होतो कोकणात. 4 वाजता इथून निघालो. माझे 2 मित्र होते, मी एक आणि दोघांच्या 2 गर्लफ्रेंड. 5 लोक. 5 जण टोटल. 5 जण गाडी चालवलं होतं. रोहित पाठीमागं, यश त्याची गर्लफ्रेंड आणि समोर मी होतो. आणि रोहितची गर्लफ्रेंड पण पाठीमागं. कारण मी समोर बसलेलो आणि मला पाठीमागं गाडीत जास्त वेळ जमत नाही. पाठीमागं बसले की उलटी वेळ असं होते, मळमळ होते मला. आता आम्ही 4 वाजता निघलो. आम्ही चालवतो अलिबाग साईडला. तो नाहीतरी कोकणात पोहोचला आम्हाला. त्या साईडला जर तो जो एरिया आहे अलिबागचा, म्हणजे जो कोकण एरिया आहे, तिथं पोहोचण्यासाठी जवळपास मला 10 साडेदहा तर वाजले होते. पण जेव्हा आम्ही कोकणात प्रवेश केला तेव्हा यांनी गाडी थांबवली साईडला, रोडच्या साईडला. आणि काय मी तर झोपलेलो होतो. म्हणजे मी झोपेतच होतो. मला झोप आलेली, मी झोपलेलो. ते ना कुठं मला काय सगळे कपल मी कोणाला बोलणार, हे आपापसात बोलत होते. मी माझं झोपलेलो का हेडफोन घालून. ते त्यांचे गाणे नॉर्मल गाणे चालू होते गाडीमध्ये. मागं समोर गप्पा चालू. यांनी गाडी थांबवली, वर साईड लावली, गेले. मला म्हणजे चहा घेणार का, म्हटलं नाही तुम्ही तुमचं घ्या. म्हटलं मला नाही घ्यायची चहा. स्टॉलला गाडी लावली त्यांनी? हां, स्टॉलला. मी एवढं बाहेर पाहिलंच नाही कुठं चालले चहा घ्यायला. म्हटलं हा चहा घेणार, म्हटलं नाही. म्हटलं ठीक आहे म्हणले. गेले ते 4 जण चहा घ्यायला. चहा वगैरे घेतला आणि परत आले. 11:30 वाजता आम्ही तिथून निघालो. मी तर पूर्ण झोपेतच होतो. तिथून निघालो. त्यांनी एक छोटासा व्हिला बुक केला होता पहिल्याच आधी 2 दिवसासाठी. म्हणजे आजची रात्र, उद्याची रात्र आणि दुपारी 2-3 वाजता आम्ही तिथून निघणार होतो. तर आम्ही तिथं पोचलो व्हिल्यावरती. मग तिथं बाहेर चहा होती. त्यांचे मला वाटतं ते ओनर समोर राहत होते वरती. छोटासा, जास्त नव्हता. वरती 2 रूम होते, खाली थोडा छोटासा हॉलच्या साईडला किचन होतं. किचनमध्ये सगळं सामान होतं त्यांचं ठेवलेलं पूर्ण. गॅस आम्ही बनवून पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नव्हता. ह्या साईडला पण एक रूम होती आणि वॉशरूम खाली एक वॉशरूम, वरती एक वॉशरूम. आणि पाठीमागच बीच. जो व्हिला होता, व्हिल्याच्या पाठीमागच बीच. थोडं 2 मिनिटं चाललं, 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर बीच. तर त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला जेवण, म्हटलं नाही जेवण वगैरे. ते ओनर त्यांचं काय मत विचारायचं, त्यांना माहिती एवढं रात्री कुठे जेवणार. तुम्हाला जेवण वगैरे करायचं का, म्हटलं नाही जेवण तर नाही करणार आता. मी तर पहिलेच झोपेतच होतो. नंतर गेलो आम्ही, झोपलो. सकाळ झाली. 2 दिवस फिरलो आणि परत पुण्यात आलो. आता मी डायरेक्ट का सांगितले, कारण त्यांच्यासोबत काय घडलं आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी मला का नाही सांगितलं की मला पण भीती वाटेल, कारण मला काही अनुभव, मला काही जाणवतच नाही. तर याला कशाला सांगून काही फायदा आहे का.
बरोबर ना. खरे. त्यांनी मला पुण्यामध्ये आल्यावर सांगितलं असा असा विषय झाला म्हणून. तर हे जेव्हा रात्री निघाले ना, कुठं आम्ही चाललोच कोकणात, 10-10:30 वाजले होते ना. मी कोकणात म्हणजे कोकणाचा प्रवेश केल्यानंतर कोकणात. तर त्यावेळेस जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेस त्यांनी गाडी थांबवली आणि चहा घेतला. ठीक आहे, चहा घेतला आणि चहा सोबत त्यांनी एक 2-2 बिस्किटचे पॅकेट पण खाल्ले होते. ओके. आणि तो त्यांनी मला म्हणलं हा हा जो मुलगा होता, काय मुलगाच होता लहान, जास्त वयात तरी मग 7वी-8वी पर्यंत असेल शाळेतला. त्यांनी पैसेच नाही घेतले. म्हटलं का रे? तो बोलतो म्हणा एवढ्या रात्री आले तसे माझं दुकान बंदच करणं होतं. म्हणलं हा कोणता जंगलात दुकान ओपन करून बसला, बरोबर ना. तो म्हणला आता मला फेकूनच द्यावं लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही घ्या ना, नका देऊ पैसे. तर तो पैसे घ्यायला नाही तर मी काय केलं, बिस्किटचे 2-3 पॅकेट घेतले असेल, 50 रुपये मी तिथं ठेवले टेबलावर. भरणी उचलली, तो घ्यायलाच नव्हता पैसे. टेबला म्हणलं का मी तुम्हाला बिस्किटचे दे पैसे घे, बरोबर ना. बरोबर. त्यांनी चहा वगैरे घेतली. मी तर झोपेतच होतो, कानात हेडफोन टाकलेले. हे जेव्हा थोडेसे समोर गेले, पण जाता त्या मुलांनी काय सांगितलं, तुम्ही पैसे त्यांनी घेतलेच नाही. जाता त्यांनी सांगितलं होतं जाताच फक्त लवकर जा, गाडी थांबवू नका आणि बाहेर एकू तिकडे बघू नका, खिडकीचा काचा उघडा ठेवू नका आणि आजूबाजूला बघू नका जास्त. जाताना तुम्ही सरळ जा, लक्ष देऊ नका बाजूबाजूला घटना. लक्षात ठेवा की तुम्ही गाडीच्या खाली उतरू नका, कारण हा एरिया आमचा कोकण एरिया, पुन्हा अंधारे सगळं जंगल एरिया आहे. आता तुम्हाला काही गोष्ट सांगितलं तुम्हाला तुमच्या लक्षात येणार नाही. तर हे जेव्हा आम्ही तिथून निघालो तर पहिले गाडीचं ब्रेक मारलं कोणी, रोहित ना. समोरून त्याला कोणीच गेल्यासारखं दिसलं. गाड्या पूर्ण अंधारे, काळोखी रात्र पूर्ण. फक्त तो गाडी लाईटचा प्रकाश, हेडलाईटचा प्रकाश समोर, त्या प्रकाशातून कोणीतरी समोर गेलं गाडीच्या. याने गाडीचं ब्रेक मारलं. मी तर झोपेतच होतो, मला काही फरक पडला नाही. मग बेड लावलेला, थोडं परत लक्ष दिलं नाही, फक्त डोळे उघडले, आजूबाजूला पाहिलं. ते मला सांगत होतं. मग पुण्यात आल्यानंतर हा अनुभव. नंतर मग ते समोर गेले का, तो रोहित का बोलला, अरे यश, तू समोरून पाहिलं म्हणे कोणतरी गेलं, 5 झालं म्हणे आता. काय अड्याने बोलतोय, टाइम काय आला, एरिया कोणता आहे, आजूबाजूला झाडी, सुनसान एरिया, आजूबाजूला कोणीच नाही, फक्त ते माणूस दिसत नाही का, कुत्र पण नाही म्हणे. तू काय बोलतो म्हणे कोणीतरी क्रॉस झालं. नाही रे, गेले समोरून कोणतरी, मेळा दिसतो तुला सांगणार ब्रेक मारायला, बरोबर. तर तो बोलला जाऊ दे, असू दे, कोणी असेल कोणी, जाऊ दे, पण तू गाडीच खाली नको उतरू, चल आपण आपलं. हा म्हणला. यांनी परत काय केलं, गेअर टाकला, गाडी थोडीशी समोर गेली. तर पाठीमागचा ते काच आहे ना, त्याच्यावर थोडीशी थाप पडली. थोडीशी नॉर्मल गाडी समोर गेली, थाप पडली मागचा काच. ते मुली पण डचकल्या आणि तो पण डचकला. त्यांनी पाठीमाग बघितलं, कोणीच नाही. पण कारण ती थापाशी खतरनाक आवाज झालता ते सगळं. मला तर माहितच नव्हतं. मी का हेडफोन मी झोपले माझ्या. हे असं कसं काय झालं म्हणे, कोण होतं म्हणे माग. तो रोहित काय बोलला, नाही थांबून एक उतरून बघतो मी. असं काही असेल म्हणलं, एखादा पक्षी गिक्षी धडकाला येऊन रात्री, काय सांगता अंधारामध्ये. बघतो म्हणे, नाही तो मला खाली नको उतरू. तो मुलगा काय बोलला होता माहिती ना, गाडीच्या खाली उतरायचं नाही काही जर झालं तरी. ते म्हणलं ठीक आहे. नंतर परत त्याने गाडी गेअर टाकला, समोर घेतली, गाडी बंद पडली ह्यावेळेस डायरेक्ट. मग आता गाडी बंद पडली, हे सगळे घाबरले आणि कोणीच काही बोलत नव्हतं, कारण त्यांना माहिती 2 मुली सोबत आहे, आपण दोघं घाबरलो, त्या पण घाबरणार, बरोबर ना. हे काहीच बोलणार नाही, एकदम सायलेंट, शांत बसलेले. यार मग आता काय करायचं म्हणे. रोहित बोलला आता काय म्हणे, गाडी चालू करतो. प्रयत्न तर करत आलो, गाडी स्टार्टच व्हायला नाही. 2-3 देवाचं नाव घेऊन गाडी झाली स्टार्ट. गाडी मस्त रस्त्याला लागली, स्टार्ट झाली. सगळीकडे हेडलाईटचा प्रकाश, सगळीकडे अंधार, दोन्ही साईडना झाडी, अजून जंगलात प्राणी वगैरे ओरडण्याचा आवाज पण यायचा, जंगली स्वास्पद त्यांचा पण आवाज यायचा ओरडण्याचा. हे तर पूर्ण घाबरले होते, त्यामुळे थोड्या वेळ गाण्यात थोडा आवाज जास्त केला होता. साईडचा आवाज कमी नाही. मी अजून मधून उठून बघायचो काय चालू, पण मला त्यांच्यासोबत काय चाललं माहितच नव्हतं ना. आणि हे कोणी बोलायला तयार नाही, श्वासच सोडायला तयार नाही. परत त्यांना असं वाटलं गाडीत जी स्पीड आहे ना, तो रेस देत होता, स्पीडच गाडीचं वाढत नव्हती. तो बघत होता गाडी चालते पण रस्ताच कटत नाही.
चकवासारखं. हा रेसवर तर फुल पाहिजे चौथ्या गिअरवर, पण तिच्या पुढे काटाच जात नव्हता गाडीचा. मग त्याला समजा नाही गाडी गाडी एकदम दाबून धरली कोणीतरी. हा धरून ठेवली. परत तोच अनुभव, कोणीतरी वरचं टप नाही गाडीवर, परत थापा मारल्यावर. आणि वेळेस एक नाही मारले, 4-5 कंटिन्यू मारल्या, 5-6. सगळ्या मुली असं तोंड दाबून बसले होते एकदम रिलॅक्स मध्ये, शांत. फक्त श्वासाचा म्हणजे श्वासाचा पण आवाज नाही गेला पाहिजे की आम्ही आहोत म्हणून. केवढं भयानक आहे, वरून तर कोणी. हा परत टॅप 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 मारलं का, हिने गाडी ह्या वेळेस गाडी थांबवली, चुकीने केली, हिने कंटिन्यू गाडी चालू ठेवली. हळूहळू का आहे ना, पण परत तोच, परत पाठीमागून परत काचार थाप. यांचं कंटिन्यू चालूच आहे, एकूण थाप तेकून थाप कंटिन्यू चालू आहे. पूर्ण घाबरलेले यांना, म्हणजे मला तर उठवतो शकत नव्हते. मी तर झोपीत होतो आणि काय चालू मला काहीच माहित नव्हतं. हा यांनी स्वतःचे श्वास पण थांबून धरलेला. पण नंतर जेव्हा समोरच्या गावाची होते, गावाचं नाव लक्षात नाही माझ्या, जेव्हा गावाची गावात वेशीत प्रवेश केला ना गाडीना, तेव्हा त्यांच्या कानावर एवढी खतरनाक आरोळी आली की त्यांनी अक्षरशः काना दाबून घेतलं स्वतःचे कान पूर्ण, चौघांनी पण. त्यांनी गाडी स्टेअरिंग लावून पहिलं, साईडलाच मंदिर होतं, खूप देवाचं कोणतं, त्यांनी पण कोणत्या देवाचं पाहिलं नाही, पण तिथून हात जोडले, दर्शन घेतलं. बाबा तुझ्यामुळे वाचलो. मोठ्याने आरोडे ऐकायला. हा एकदम किंचाळी बाईचा आवाज. असं नाही का, आता वाघाच्या हातातून शिकार निघून गेलं तर डाळकाळी फोडणार ना, शेणाच्या हातातून शिकार निघून गेलं. हो बरोबर आहे, समजलं का. त्यामुळे ती किंचाळी, तुम्ही वाचलात यावेळेस, तुम्ही वाचलात, याचा अर्थ हाच. मग तिथून आलो आम्ही, व्हिलावर गेलो, तिथून काय थोड्याच वेळात गेलो. मग तिथून एकदम गाडी क्लिअर झाली, तर गाव क्रॉस करून जवळच व्हिला होता. नंतर सगळे नारळाची झाडे वगैरे चालू झाले, संध्याकाळी अंधार आहे. आणि त्यानंतर मी पण थोडं उठून बघायला लागलो, पण हे कोणी काहीच बोलत नव्हतं. म्हटलं काय आता, यांनी सांगितलं, मी झोपेत आणि कोण विचारतं काय झालं काय नाही, शांत, सगळे शांत. गेलो आम्ही, चाव्या घेतल्या, जेवले का नाही, तो माझा जाऊन झोपलो. सकाळी उठलो आता हे सगळं जोड्यावर, मी तर आपला अलोन, एकटाच, काही येणं नाही. तुम्ही चला समोर, तुमच्या मागं आम्ही. गेलो बीचला, सकाळी उड्या मारल्या पाण्यात, धिंगाणा मस्ती सगळं झालं. परत आलो, मग त्यांनी नाश्ता, मला तर पोहे आणि मला ॲसिडिटीमुळे जमत नाही ना पोहे, त्यांना हे सांगितलं, मी पोहे खात नाही म्हटलं. त्यांनी ते कोकण टाईपमध्ये असो रेडवाला ते काय पिवळ्या कलरवाला शिरा काय म्हणतात त्याला, शिराच म्हणतात ना, कोकण टाईपमध्ये येतो. आणि त्याच्यासोबत सोलकडीचा एक ग्लास दिला होता. म्हणजे ॲसिडिटी बोललो तुम्ही ना, थंड असते ना सोलकडी, त्याच्या घरी बनवलेली, तो ग्लास दिला. नाश्ता वगैरे केला, आम्ही गेलो फिरायला. त्यांनी काय सांगितलं होतं, बाळांनो संध्याकाळी 7च्या आत परत या. मालकाने, विलाच्या मालकाने. हा नाही व्हिलामध्ये रिटर्न या. त्यांनी सांगितलं असेल ना, विलाच्या मालकाने सांगितलं. हा कारण फिरू नका जास्त, एमटी जंगल एरिया आहे, बरोबर ना. आता तुम्ही नवीन प्राणी, यात तुम्हाला सवय नाही सगळ्या गोष्टींची. हा तुम्ही स्वतःचा बचाव नाही करू शकणार. आणि त्यांनी असं आम्हाला डायरेक्ट त्यात मी पण होतो, हिंट नाही दिली डायरेक्ट, बाहेरचे काय नॉर्मल प्रकार वगैरे काहीच नाही. नंतर मग समोर गेलो, फिरलो, बीचच्या साईडने फिरलो. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली, समोरची जेव्हा बीचची साईड आहे ना, समोरची टेकडी आहे ना, ती क्रॉस नका करू, तिच्या पलीकडे पण नका जाऊ. बरोबर. पण शेवटी पोरं ऐकले नाही, कोणाच ऐकणार. हे चौघ समोर, त्यांच्या मागे मी. आम्ही गेलो तर टेकडीच्या पलीकडे गेलो. जवळ जाऊन फिरून आम्ही जेवण तर दुपारचे केलेच नाही, तसंच नाश्त्यावरच फिरत होतो दिवसभर. ती टेकडी क्रॉस केली, त्या साईडला गेलो, साईडहून परत आलो, फिरलो आम्ही त्याचा. आता विषय कसा झाला, मी आलो, बरोबर ना. मी काय म्हटलं, चला मंदिर येतं, दर्शन घेऊन. छोटंसं मंदिर होतं, मला मुंजा वगैरे असेल ते असतात ना गावाच्या बाहेर छोटे, मुंजाच्या मंदिर, शेंदूर वगैरे लावलेला. म्हटलं चला, म्हटलं दर्शन घेऊ. ते म्हणे कुठं जायचं, अरे म्हटलं हे काय मंदिर समोर, ते म्हटलं 2 मिनिटात पोहोचू आपण, चला म्हटलं. पागल बिगल झाला का तू, तुला कुठं दिसतं म्हणे मंदिर. त्यांना मंदिर दिसत नव्हतं. हा त्या चौघांना पण नाही. म्हणले हे मला मूर्ख बनवतात, बरोबर ना. दोघे मुलींचे नाव घेत नाही मी, कोण प्रायव्हेटसाठी नाही घेत मुलींचे नाव, मुलांचं चालतंय. मी म्हटलं मला वेळ बनवावं लागली. म्हटलं तुम्हाला नाही यायचं सांगा ना, मला काय मूर्ख बनवता म्हटलं, तुम्हाला मंदिरच येत नाही का समोर. ते मला म्हणते यार तू पागल आहे का अमोल. म्हटलं काय,
अरे मंदिर नाहीच आणि तुला हा का म्हणू आम्ही, दिसतच नाही आम्हाला, म्हणजे नाहीच मंदिर आणि दिसायचा प्रश्न येत नाही ना. बरोबर. तिच्या उगन तू एकटा. हा याचं येडं बनवतात मला, लक्ष लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. परत हेडफोन घेतले, कानात टाकले, गेलो. मला हर हर महादेव दर्शन घेतलं. आम्ही महादेवच्या भक्त, कुठे गेलं की मंदिर कोणतं पण असू, आपण हात जोडणार, हर हर महादेव, जय शंभो. परत मग गेलो आम्ही. आता तर वेळ निघून गेली होती. 6:30 नंतरची. 6:30 म्हणजे अंधार पडत आला होता, बऱ्याचपैकी अंधार पडला होता. आलो आम्ही, बसलो, आलो हिल्ल्यामध्ये, आलो मस्त फ्रेश झालो. त्यांनी काकूंनी पाहिलं होतं आम्हाला आलेलं, त्यांनी आमच्यासाठी चहा वगैरे बनवला. आल्याला त्यांना माहिती होतं 10-15 मिनिट चहा होतो, चहा वगैरे दिला त्यांनी. तर आम्ही पूर्ण पॅकेजच घेतलं होतं ना होमस्टेचं जेवणाचं, डायरेक्ट चहा नाश्ता वगैरे सगळं. तर नंतर मग आलो आम्ही 7-7:30ला. आता मस्त पाठी समुद्रकिनारा, एक कपल एक थांबतात का आतमध्ये, फिरायला जाणार ना समुद्रकिनारा, बरोबर मस्त जाणार. रिलॅक्स, आजूबाजूला कोणीच नाही, एक मनुष्य एकदम शांत, गप्पा मारायच्या मस्त समुद्रकिनारा. कोणाला नको वाटतं शिक्षण, कोणाच्या आवश्यक खरंय. परत परत येत नाही ना. नाही. चला म्हणे फिरायला, हा. चला म्हणे माग. तर विषय काय झाला, आता मुलं होते ना, दोघं पण दमले थकले होते. हा. ते म्हणे तुम्ही जा, तुम्ही दोघी पण जा, मी थांब, आम्ही येतो थोड्या वेळाने, जा म्हणे खाली. होतच किती 2 मिनिटं 5 मिनिटं चालत गेले की हा. किनारा. मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो. हा. मी मस्त चहा वगैरे हाणली. हा. माझ्याकडे एक बिस्किटचं पॅकेट होतं, घेतलं बिस्किट पॅकेट हातात घेतलं आणि गेलो तसंच कुठं किनाऱ्यावर. मी बसलो साईडला जाऊन, बाजूला जागा होती, बसलो झाली. मला माहिती आहे इथे येतील हे, परत यांच्या गप्पा चालू होतील, त्यामुळे मी आपल्या साईडला जाऊन बसलो. नंतर मग तो बोलला, आपल्या ह्या पाठीमागून खिडकीत होता ना कोण, आपली पाठीमागे बाल्कनी होती ना बंगल्याची वरती, मुली समोर आल्या होत्या. बरोबर. आणि हे खिडकीत बसलेले पोरं खिडकीत बसलेले 2 जण, आणि मी बीचवर बसलेलो एकटा. तर मग हा नाही का कोण, आपलं रोहित का यशला काय म्हटलं, चल म्हणे जाऊ, दोघीच बसल्या बिचारे. हा, दोघीच बसले म्हणे, ती या साईडला बसली, ती साईडला बसली, चल म्हणे दोघीला कंपनी द्यायला जाऊ आपण. हे गेले बाहेर आणि बसले गप्पा मारत, मस्त गप्पा मारल्या. पूर्ण अंधार पडला. पुन्हा त्या काकाचा आवाज आला पाठीमागून परत. हा, काकाचा आवाज आला परत. तुम्हाला सांगितलं होतं ना, अंधार झालं, अंधार पडल्यानंतर बाहेर जाऊ नका, तुम्ही ऐकत का नाही म्हणे, या रिटर्न या म्हणे परत. तर विषय इथं सांगतो, इथं कसं कन्फ्युजन पॉईंट आहे. जेव्हा ह्या दोघी बसल्या होत्या ना गप्पा मारत, जोड्या 2 कपल जोड्या, हे बोलत होते ना, मी त्यांच्याकडे बघत होतो. हा, हे स्वतःशीच बोलत होते, कोणाशी बोलते माहित नाही, आपल्या बाजूला कोण बसलं माहित नाही, पण हे बोलतोय फक्त, समोर कोण आहे मला माहित नाही. हा, आता जवळजवळ डिस्टन्स होतं, मी इथं भरपूर डिस्टन्स होतं आमचं, पण हे बोलते कोणाला ते मला समजत नव्हतं. मला हे परत येड्यात काढायला लागले, मला दुपारसारखं इथं मंदिर नाही, मजा घ्यायला लागली. नंतर उठलो, त्यांना आवाज दिला, मी त्याला म्हणलं चला. मी त्याला म्हटलं ना, तुम्ही बोलता कोणाला, कोणाशी बोलता, काय घेणं देणं नाही मला. त्याला चला, बोलवलं जेवायला. मस्त आम्ही आलो, जेवण मध्ये आलो. तर मुली काय म्हटल्या माहितीये का त्यांना आम्हाला, अरे इतक्या वेळ असतो का म्हणे, आम्ही किती वेळचे मध्ये बसले म्हणे, तुम्ही कुठे आहे. हे दोघं थोडे राग आला. तुम्हाला पागल दिसतो का, आता आपण तर बीचवर बसलो ना गप्पा मारत, म्हणजे बीचवर बसलं. रोहित आणि यश त्यांना बीचवर दिसला, ते दोघींचा गप्पा मारत बसले ते बीचवर. हा, त्यांना भास होतो तिकडे बसले असं. भास म्हणजे आता तेच सांगतो मी समोर कसा प्रकार आहे. तर ह्या काय बोलल्या दोघी जणी माहिती का, आम्ही समोर चाल, तुम्ही बोलले ना मी समोरचा बीचला बसते, ते म्हटलं आम्ही बीचला गेलोच नव्हतो. मग तुम्ही गेलता कुठं, म्हणे आम्ही समोर गेलो नारळाचा बाग बघायला. मग बीचवर कोण होतं. हा, तर मग बीचवर कोण होतं, ते तिथून चालू झाला खेळ. मग हे बोलले कोणाशी, 2 मुली अचानक येतात, ते कोण आहे माहित नाही, त्या सेम टू सेम ह्या बोलतात, आम्ही आलोच नाही बीचला. मला काय म्हणलं, मी लक्षात दिलं नाही. मी म्हटलं मला परत मूर्ख बनवता ना तुम्ही. दुपारा म्हटलं मंदिर दर्शन घेतो, कुठे आहे मंदिर, बरोबर ना. आता म्हणतो
मला म्हणे बरं जाऊ दे. म्हणे आम्हाला काही पागल आहे का दोघं जण. म्हटलं पागल झाले म्हटलं ते कसं काय म्हणे स्वतःलाच बोलत होते म्हटलं ते. मला म्हण तू त्यांच्याकडूनच बोलतो ना. आता म्हटलं यायला काय सगळं म्हटलं येड्यात काढ लागले म्हटलं मला हे. बरोबर नाही यायला काय वाटलं हे येड्यात काढतो त्यांना वाटतं मी येड्यात काढतो. म्हटलं हे स्वतःशीच बोलत होते. हे एक कोपऱ्याला ते एक कोपऱ्याला मी त्या कोपऱ्याला. मी जेव्हा यांच्याकडे बघत होतो ना ते स्वतःलाच बोलत होते एकामेकाला. कोणाला बोलत होते मलाच समजा नाही. स्वतःशीच बडबड करत होते. आता समजा नाही कुठं काय विषय. ते म्हणताय की ते बाग पाहायला गेले ते बीचवर पण आहेत. हा? मुली बाग पाहायला गेल्या होत्या ना. हा मुलीसमोर तुम्हाला दिसताना ते बीचवर दिसतायत. त्या दोघांना मला नाही दिसले ते. अच्छा. ती एंटिटी जो कोण त्यांच्यासोबत आली असेल बीचवर बसली असेल त्यांच्या म्हणजे यशला आणि रोहितला दोघांना दिसले बीचवर दिसतात पोरी. बीचवर नाही ते पोरी ते बाग पाहायला गेले आहेत. हा त्या नाही त्या काय बोलल्या आम्ही बीचवर जातो पण त्या बीचला गेल्याच नाही. त्या कुठे घुसल्या बाग पाहायला नारळाच्या बागेमध्ये. नारळाची काजू झाडे होती ना ते तिकडे घुसल्या. कोकणामध्ये कशा छोटे छोटे वाड्या असतात बघा. वाड्या असतात त्या वाड्या टाईप बंगलो होता तो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे झाडं असतात काजू बदाम केळी. त्यांच्यामध्ये ते कोकणात येतात ना लवकर अनेक टाईप. त्याच्यामुळे ते झाडं बघायला तिकडे गेल्या होत्या. मग हे बोलत कोणाशी होती बरोबर ना. सगळं शॉर्ट आउट कसं झालंय सगळं शॉर्ट आउट. हा मग तेच सांगतो ना नाही झालं मग विसरून ठेवायला नाही कोणी मला त्या विषय सोडून म्हटलं. गेलो आम्ही. त्यांनी आम्हाला तिकडे जेवायला बोलवलं त्या काकू ना मालकाने. हा मालकाने तिकडे जेवायला बोलवलं. परत जेवण बिवण केलं. रिटर्न आलो आम्ही. रिटर्न आल्यानंतर यश काय बोलला तुम्ही काय करा दोघी जणी दुसऱ्या रूम मध्ये झोपा. मुली एका रूम मध्ये झोपा. आम्ही आमच्या रूम मध्ये झोपतो. आम्ही मुलं झोपतो. हा तसं नाही म्हणे सगळे एकाच रूम मध्ये झोपा म्हणे. म्हणजे का त्यांना काही डाऊट आला त्यांना थोडं विचित्र वाटलं असेल म्हणतात ना मुली लगेच 16 लगेच पकडतात. निगोटे वगैरे असेल तर त्यांना लगेच पकडावं. तर मला त्यांचं काही घेणं तुम्ही एका रूम झोपा. कोणी कुठं जाऊन झोपाचं काय घेणं आपल्याला. जेवण बिवण केलं म्हणलं गुड नाईट हर हर महादेव झोपा. झोपलो मग आम्ही. संध्याकाळी रोहितला जाग आली. म्हणजे सकाळी का नाही संध्याकाळी रात्री 2-2:30 मध्ये मध्यरात्री रोहितला जायले. आणि त्यातली एक मुलगी त्यांच्या नावाने घेत ती उठून बसलेली. ओके. हा त्याचीच गर्लफ्रेंड उठून बसलेली एकाच रूम मध्ये आम्ही 5 जण. पण झोपलं हे तो कोपऱ्यात असं आपल्या पद्धतीने झोपलेली होती. मी कसं लाता मारतो इकडून तिकडं झोपायला आपल्याला भरपूर जागा लागते त्यामुळं मी एका साईडला कोपऱ्यात झोपलेलो. बरोबर. त्याला वाटलं ही रात्री का उठून का बसली म्हणे एवढं रात्री. रोहितची गर्लफ्रेंड उठून बसलेली. रोहितला समजलं नाही उठून का बसली. मग तिने फक्त 2 मिनिटं बघितलं. थोडा शॉक झाला. म्हणले अशी का बसली. नंतर ही काय उठली. कोण रोहितची गर्लफ्रेंड उठली बाहेर गेली. त्याला वाटलं की चालली अशी वॉशरूमला. अशी कशी चालली. हा नाही तर मी उठून बसले बघतोय तिला. मला हा नाही झोप नाही काहीच नाही. 2 मिनिटं वाट पाहिली. 3 मिनिटं वाट पाहिली. 5 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली. ती काय परत येईना. बरोबर परत येईना ती काय. तर हा बघायला गेला ही गेली कुठं. मग याने काही कोणाला उठवलं नाही. यशला नाही उठवलं. यशच्या गर्लफ्रेंडला नाही. आणि मी तर आपल्या झोपलेलो. मला पण नाही उठवलं त्याने. हा गेला तिच्या पाठीमागं. वॉशरूम पाहिलं चेक केलं. वॉशरूम दरवाजा ओपनच होता. म्हणजे याचा अर्थ वॉशरूमला नाही गेली. तर पूर्ण आंदोलन आलं तर बाहेर. मोबाईल घेतला बाहेर गेला. तर याला नाही का समोर आजूबाजूला कोणीतरी चालण्याचा आवाज आला. म्हणजे अशी रेतीत पाय नाही का त्यात थोडी रेतीत पाय दाबल्याने आवाज येतो ना. कोणीतरी चालण्याचा पैंजण टाईप आवाज मध्ये समजा. हा गेला बाहेर. समोर जाऊन बघतोय तर ही कोणतीची गर्लफ्रेंड किनारच्या दिशेने निघाली. परत बीचच्या दिशेने. हा आणि ती गेट बीट ओंडाळून गेली पूर्ण. गेट वगैरे लॉक केलं नाही ओपन करून गेली डायरेक्ट. ओपन खोलून गेली डायरेक्ट ती. बापरे.
बंगलो का जास्त मोठा छोटासा हा, होता तो, लक्षात. विला टाईप मध्ये. हा, छोटा लोखंडी गेट होता, हा. दरवाजे आतून बंद केले, डायरेक्ट ओपन हम्म. केले. बीच होताच कुठं, पाठीमागचा दरवाजा बिलकुल, ओपन केला की बिलकुल. डायरेक्ट बीचवरच ना, बीचवर, हा. डायरेक्ट बीचवरतीच. हम्म. नंतर तो गेला हळू तिच्या माग, हम्म. चालत चालत चालत. हा तिला बोलतोय चल घरी, हा, इथे काय करते? ती म्हणते कुठं, कोणाच्या घरी? हा. झोपायला चल, किती वाजले, काय केले, तू काय बोलतेस म्हणे एवढ्या वेळी. हा. त्याला समजा नाही अशी का वागते. त्याच्यानंतर आला रोहित, आपलं सॉरी यश त्याच्या माग, हा. कारण हा उठला होता, ती यशनी पाहिलं होतं. यश याच्या शोधात बाहेर आला. हा बाहेर आला कोणाच्या पाठीमाग, रोहितच्या पाठीमाग. हा, ह्यो किनारा येडवणी करतोय, सरळ सरळ समोर चालला बोलत बोलत किनाऱ्याच्या दिशेनं. एकदम पाण्यात गेला होता डायरेक्ट. हा. तर याला समजा नाही हा चालला कुठं नेमका. हा यश पळत गेला, त्याला पकडला, हात पकडला, म्हणतो कुठं चालला, कुठं चालला म्हणे. हिला सांगतो म्हणे इतके वेळ झाला घरी चल, 2 वाजले, मी मस्त पाण्यात फिरतोय म्हणे. हिला काय समजत आहे म्हणलं, हिला काय आता राग येतोय मला, कानामागे दिलं म्हणे ठेवून. तिथं कोणा कानामागे देतो ठेवून. ही काय, गर्लफ्रेंड तो मागं बघतो कोणीच, त्याला पण दिसणार नाही. तो आता शॉक, मागं कोणीच नाही. गर्लफ्रेंड दिसत नाही, गर्लफ्रेंड परत एकदा गायब. बापरे. यश काय म्हणतो, तुला कोण दिसतं, कोणाचं बघत आला, कोणाचा पाठलाग केला तू? ते अरे हिच्या पाठीमागं आलो मी, इकडे चालली घेऊन, तिला समजावून सांगतो मी, आता कुठं अचानक गायब झालं. तो पण शॉक, मग तो पूर्णपणे घाबरला होता, पूर्ण म्हणजे घामाने ओला झाला डायरेक्ट. तो आता डायरेक्ट शॉकच बसला, कारण मी बोलतोय मी पागल, ठीक आहे, सगळे त्या बोलत त्या पागल, हा एकटाच हुशार. आता बहिष् करणार तोच होता ना, आर्ग्युमेंट करणार कोण, तोच जास्त. आला परत, आणला, हा पूर्ण धरून आणलं त्याला. कोणाला? हा, रोहितला. रोहितने आणलं पकडून. बघतो तर काय माहिती का, दोघे मुली निवांत झोपलेले. पुरी झोपलेले. हा, झाला का मग विषय क्लोज झाला का. मग आता त्याला समजलं हे आपल्या संग काहीतरी वाईट होतंय. पण मग त्यांना काय समजलं माहिती का, त्यांना त्या मुलींना अनुभव आहे, थोडेफार अनुभव मुलींना, थोडेफार या जाईल, जास्त नाही येईन ना, या दोघांना फुल. मुली तर पहिल्याच गाडीतला किस्सा झालेला, ते एनटीटीना त्यांच्यासोबत झालेलं, त्या पूर्ण पहिले त्या आदल्या रात्री त्या घाबरलेल्या. आता थोडं आता फिरल्यामुळे माइंडमधून निघून गेलं ना, तर त्यांना समजलं. आपल्याला चौघांना पण अनुभव होतो, पण याला काहीच घेणं नाही म्हणे, याला काही दिसत नाही, ऐकायला येत नाही, काहीच नाही. हा काय प्रकार आहे. तर रोहित काय बोलला, मी सांगतो त्याला. यश म्हटलं नको जाऊ दे, आपणच पहिले घाबरलो, त्याच्या सुट्ट्या खराब करतो, त्याचा कशाला मूड खराब करतो परत. तो पण डिप्रेशन मध्ये. शेवटी आता अशा भयानक घटना घडतात आपल्यासोबत, मग त्याला कशाला सांगतो, त्याचा पण मूड खराब. तो परत शॉक. त्यांनी मला तिथं सांगितले नाही ते, कारण मी घाबरेल म्हणून, बरोबर ना. त्याचा प्रत्येक शब्द असं, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवलेली ना, त्यामुळे ते प्रत्येक शब्द व्यवस्थितरित्या मला सांगत होते, प्रत्येक शब्द. कारण ज्याने अनुभवलं तो एक शब्दातच सांगणार ना, वर्णन, बरोबर ना. तर मग सकाळी उठले, मग ही जी घटना घडली ना, ती आम्ही काकूला सांगितली, म्हणजे मी नाही, त्यांनी सांगितली. काकू बोलले, पोरांनो तुम्हाला म्हटले होते ती घाटी क्रॉस करून जाऊ नका. आता गेलेच आहे ना, तो भोगा आता थोडंफार तर म्हणा भोगाच लागेल ना. असं कसं, चूक केली म्हणजे थोडीफार शिक्षा तर मिळणारच ना. नाही काकू आमच्यावर रात्री असंच झालं, आम्ही एवढं घाबरलो, अजून कोणती शिक्षा राहिली म्हणे. काकूना काय त्यांची पूजा वगैरे काय असेल त्यांच्या मंदिरात देव ते असतात, ते कोकण टाईपमध्ये असतात ना, ते काय म्हणतात त्याला, उदी भस्म वगैरे, देवघरातला भस्म वगैरे गेला. आणि ते जरा त्यांचे देव पण जरा वेगळे असतात ना, तिकडे देव वेगळे असतात. त्यांनी अंगोऱ्या वगैरे लावला. सकाळी जा म्हणे आता आज पण तिकडे जाऊ नका. तर परत आम्ही त्या साईडने गेलो, पण आम्ही त्या साईडला नाही गेलो, तर मंदिराच्या साईडनं टर्न मारून आम्ही साईडच्या रेस्टॉरंटला गेलो. तिकडं चला तिकडे दुपारी तिकडे जेवू, आज फिरत जाऊ. फिरणं एन्जॉय म्हणजे फिरायचं फक्त दिवसभर, जेवढं जोपर्यंत पाय थकत नाही तोपर्यंत फिरायचं. फिरायला ना फिरा. परत त्या मंदिरावरून टर्न मारला, मंदिराकडे पाहिलं, मी माझं दर्शन घेतलं, म्हटलं हर हर महादेव. त्याला म्हटलं नाही दर्शन घ्या मंदिरात, नाही
परत म्हणलं नाही मला कुठे मंदिर म्हणते हा याला काय म्हणायचं म्हणलं. त्याने माझ्याकडे परत पाहिलं मी दर्शन घेताना. बरोबर त्याला दिसत नव्हतं. हा त्यांना त्या अजून पण तो जो एरिया होता ना तो सांगितलेला काकून त्या एरियात तिकडे जाऊ नका. त्या एंटिटी ना ते एंटिटीच्या खाली आले ते त्यांच्या अंमलाखाली होते 4 जण. म्हणून त्यांना दिसत नव्हतं. हा बरोबर. कारण सकारात्मक गोष्टी त्यांना दिसतच नव्हत्या ना, जाणवत पण नव्हत्या. बरोबर ना. गेलो मस्त तिथं पण रेस्टॉरंटला दिवसभर फिरलो वगैरे. दुसऱ्या दिवशी आता तिसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं 2-2:30 वाजता. आमचं 11, 12, 1, 2 वाजता गेलो आम्ही तिथं. जेवलो वगैरे दुपारचं तिथं रेस्टॉरंटला जेवलो थोडं. मस्त व्ह्यू वगैरे ओके होती तिथं. टेंट वगैरे होती तिथं. म्हटलं टेंट घ्यायचे नाही म्हणते पैसे दिलेले कशाला टेंट घ्यायचे. परत तिथून आलो, परत रिटर्न आलो, परत मंदिरापासून आलो, परत मी त्यांच्याकडे पाहिलं. परत इच्छा झाली ती दर्शन घेऊन जा बाबा कमीत कमी. आता यांच्यासोबत घटना मला माहितच नव्हतं. मी काय म्हणू परत येतात आपलं कसं सवय असलं की एक तर हात जोडणार नाही तर डोळ्यांना नमस्कार करणार. परत नमस्कार करून परत बीचवर बसलो आम्ही मस्त. पण ह्यावेळी जास्त वेळ न झाला 6-6:30 पण अंधार पडायला सुरुवात झाली. पण रात्री जे धक्के बसलेले नाही ना त्यांची हिंमतच होईना थांबायची, बाहेर थांबायची. ते काय म्हणलं लवकर घरी लवकर. फक्त मोबाईल मध्ये बघत होते हे काय उद्या आहे का डॉक्टर पुसली का नाही पुसली की डबल लावाला. तर मग गेले का परत मग काकूने जेवण वगैरे बसलं. मग काकूने आता बाहेर जाऊ नका, कोणाला बाहेर जायचं कोणाला काय करायचं करू द्या, तुम्ही रूमच्या बंगल्याच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. झोपले तर परत तेच प्रॉब्लेम. यावेळेस दोघे उठून बसले. हा पण हे जे चाललं होतं सगळं रिअल चालू होतं यांचं. म्हणजे आता ते मागचं भास एनडीटी त्यांचे रूप घेऊन यायचं असं काहीच विषय त्याला काही रिअल मध्ये चालू होतं. उठली ते उठले कशामुळे माहितीये का, 4 पण उठून बसले ते कशामुळे माहितीये का, त्यांना सारखं वाटतं छतावरून कोणतरी चालतंय आजूबाजून म्हणजे फिरतेवर. ते कोकणातले कौलर टाईप मध्ये त्याचा लगेच टच झाले की आवाज येतो ना एक वेगळ्याच प्रकार. रात्री धाड आजूबाजूला पूर्ण नारळाची झाडी वगैरे सगळे त्यांचं जे घर्षण वगैरे होतात त्यांचा किरकस आवाज आणि समुद्र दिशेने येणार थंडगार हवा. एकदम वातावरण एकदम हॉरर फिल्म सारखं. खिडकीचे धडधड चालूच. आणि मी तर माझं झोपलेलं मला तर काहीच माहित नाही. उठले हा गेला पाठीमाग बघतोय गॅलरीतून वरती कोण आहे दिसणार नाही. तर वरती कोण आहे बघण्यासाठी कुठं झालं एक तर वाड्याच्या परिसरात म्हणजे अंगणामध्ये समोर गेल्या दिसणारच नाही ना. समोर जाऊन बघतो सगळे सोबत गेले. मग एकाची कुठं सगळे सोबत चला म्हणे अंगणात. यांनी तर मला उठवलंच नाही कारण ज्या गोष्टीचे मला अनुभव आहे यांना काही घेणं देणंच नाही त्याला. तर मला सांगून काय फायदा आहे. हे गेले अंगणात गेले तू वरती बघते. वरती बघून परत घाबरले. वरती कोण होतं, वरती तीच काकू जेवण देणारे वरती फिरत होती. हा अंगावर खाटा आला माझ्या सिरियसली. केस बिस मोकळे सोडलेले समुद्रात दिशा देणारा हवा एकदम वरती वरत होते. काकू एकदम चलते एकदम असे सरळ नाही वाकडे तिकडे पूर्ण नागिन टाईप मध्ये. बापरे. हा तसे निघाले असेल घरी पूर्ण म्हणजे चॉक त्याला हलताच येण्या जागेहून. काकू त्यांच्याकडे बघत होती का. हा नाही ती चलती ती फिरती ती काकू फिरती वरती घरावरती छतावरती वरती. हे पूर्ण शॉक बघते काय चालू आहे. कोणी काहीच बोलणार नाही काहीच नाही एकदम शॉक झाल्याची ती. तर विषय काय नंतर मग ते काकू होते ना त्यांना डाऊट होता आज रात्री पण यांच्यासोबत काही ना काही घडणार. त्यामुळे त्याला लक्ष ठेवूनच होत्या बंगला आमच्या व्हिलाकडे समोरच ना. त्यांनी काय ते जोयापूरचं नारळ वगैरे काय माहित नाही त्यांनी फेकलं कुठं आमच्या अंगणात म्हणजे आमच्या व्हिल्यामध्ये. आम्ही भाड्याने त्यांच्याच घरात भाड्याने घेतलेल्या व्हिल्यामध्ये. ते आलं ते असलं देवास म्हणून आलो त्यांच्या समोरून पडलं का थोडी यांची झाग गेली थोडी ती पवित्र झाली गोष्ट शेवटी देवापुढे ठेवणार. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असणारच ना. आली ते काकू काय म्हणल्या तुम्ही बाहेर कशाला आले तुम्हाला काय सांगितलं होतं बाहेर येऊ नका. ते परत शॉक. आता याच्या विश्वास ठेवा का याच्या विश्वास ठेवा समजलं ना. आता खरी वरती खरी. हा बरोबर आहे. काकूचे 2 रूप दिसले त्यांना. हा काकू कुठे चालत होती छतावर. आणि ती अजून पण चालत होती. त्या काकू बोलत होते ना तरी पण चालत होती काकू छतावर. हे शॉक हे बघतात
काकू इकडं. तू शॉक. काकू काय बोलल्या परत, अरे मूर्खांनो, तुम्हाला मी आधीच काय सांगितलं होतं, रात्री काही झालं तरी बाहेर निघू नका. मग त्यांना समजलं नाही ह्या समोरच्या खऱ्या काकू आहेत. खरं आहे का? थोडं नाही काकू असं तर हा मम्मा तो मम्मा झालं थोडं, जा म्हणे झोपा जाऊन. परत ते माग वरती पाहते, वरती कोणीच नाही, पूर्ण गायब. कोणती ती छत, तिथं कोणीच नाही. नंतर परत त्यांनी काकूकडे वळून पाहिलं. काकूकडे बघून ते परत शॉक. का पण ह्यावेळी जी ती कोणी अँटिटी असेल वगैरे निगेटिव्हिटी, ती स्वतःच्या रूपात काकूच्याच घरावर उभं होती. घराने वरती छतावरती, काकूच्या पाठीमागे छतावरती, कॉलोरीच्या घरावरती ती अँटिटी वरती उभं होती. दिसायला कशी होती? दिसायला एक छाया दिसत होती फक्त अंधारात काय दिसणार आता. निरीक्षण करायला उजेड वगैरे समजा असेल तर आपण वर्णन करू शकतो ना. अंधारात फक्त एक छाया दिसणार, काळी छाया. आता काकू एका कशामुळे समजलं तर जवळ डिस्टन्स एकदम त्यांचा छतात डिस्टन्स जास्त नव्हतं ना. तीच साडी, तो चेहरा, काकूचं आणि त्यांचं डिस्टन्स दूर होतं ना. बरं 700-800 मीटर, 400-500 मीटर काय जे असेल ते. हे बघतात वरती. काकूला समजलं आपल्या पाठीमागे काहीतरी आहे, कारण यांचं सगळ्यांचं लक्ष वरतीच आहे. तरी काकू काय बोलल्या, तुम्ही माझी काळजी न करू, तुम्ही जा आणि चुपचाप शांतपणे जाऊन झोपा. पुढे काय ते शॉक मध्ये आले, झोपले येऊन परत सकाळी उठले. आता कोणाची मनस्थिती राहील का तिथे राहायची? नाही. विषय काय, निघा पटकन, चला सुटा. इथून पहिलं बॅग भरा, इथून निघा. आता कहाणीमध्ये ट्विस्ट कुठे आहे माहिती का, मी सांगतो. काकूनं काय सांगितलं, बाळांनो तुम्ही देवीच्या कृपेमुळे वाचलात, ठीक आहे. जी ती एंटिटी आहे ना, मी ते नारळ फेकलं ना, ती तुमच्या मागून ती माझ्याकडे आली. पण माझं दररोजचं पूजापाठ, माझा ऑरा असा आहे, ती मला हानी नाही पोचू शकत ना. बरोबर. ती मला इजा पोचवू शकत नाही. मग परत बॅग वगैरे भरला. बॅग काय आमची, एक बॅग, 2 ड्रेस, एक नाईट पॅन्ट, एक हाफ पॅन्ट निघाले, 2-4 टी शर्ट. बॅग घेतले, ते पोरींचंच सगळं सामान सगळं घेतलं का, कंवा घेतला का, मेकअप किट घेतले का, त्यांनाच वेळ लागला ते पॅकिंग करायला. आम्ही तिथून निघालो 10-11च्या सुमारास, 11-12 सुमारास सकाळी. सकाळी. पुण्यात काय 4 घंटा तर पुण्यात पोहोचत होते, 4-5 तासात. जो आमचा रस्ता होता न्यायचा, जो यायचा होता तो जायचा पण होता, राईट ना. बरोबर. तर हे काय म्हटले माहिती का, यार तो मुलगा चहावाला एकदम रॉयल आहे, चला 10-20 रुपये धंदा होईल बिचाराचा, त्याच्याकडे चहा पिऊन पिऊन याने थांबवली पुढे रोडच्या साईडला गाडी. म्हटलं मी तर चहा घेतच नाही ना जास्त, काय आला सगळं चहा प्यायचं. म्हटलं 5-5 मिनिटाला 5 चहा प्याय, हे झालं घ्यायचं म्हटलं काय चहा एकदाच प्या ना तुम्ही. त्यांच्या रागवलो मी, मला नाही प्यायचं म्हटलं. तुम्ही चहा पितच नव्हतं, त्यांना मध्ये चहा त्यांना मला फक्त विचारणार काय म्हणतं त्या माणूस किसान हाताने, भाऊ तू पेणार का चहा. मग परत गेले त्या मुलाच्या टपरीवर. आता इथं त्यांना अजून एक धक्का बसला, ते टपरीच नव्हती. टपरी काय तिथं काहीच नव्हतं. पूर्ण दगडे धोंडे. असं नाही की ते टपरीचं अवशेष, एका झोपडीच्या साधे अवशेष पण नाही, काहीच नाही. ते परत शॉक 4 जण गेले तिकडे. तिथं हिंड दिली होती, जपून जा. मग ती काय असेल ती सकारात्मक ऊर्जा असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये हिंड भेटतेच माणसाला, बरोबर का नाही. जी सकारात्मक ऊर्जा तिने सांगितलं, बाबा जपून जा बाळांनो, तुमचा दिवस चांगला नाही, समजलं ना. तिथं गेल्यानंतर त्यांचा माइंडच खराब झाला, कारण ते टपरी सोड ते बंद करून गेला असेल, ठीक आहे मान्य आहे, काही दिसायला पाहिजे, काहीच नाही. पूर्ण म्हणजे जागा पूर्ण दगडे धोंड, झाडी झुडप, साईडला पूर्ण ते गवत माजलेलं राहणं, पूर्ण झाडं झुडप. तो पण शॉक. ते परत एकदा त्याला परत तिसरा धक्का. याच्या काय लक्षात आलं, त्यांनी 50ची नोट ठेवली होती. आठवलं मी सांगितलं होतं मग पाठवचे, मी तिथं 50चे पैसे घ्यायला होता, 50ची नोट ठेवली होती त्यांनी. ते 50ची नोट बघायला लागला आजूबाजूला. ठीक आहे, झोपडी नाही सगळं गेलं असतं, ती नोट कशी जाणार. ती नोट कुठं होती माहिती आहे का,
ती नोटीवर एक दगड ठेवलेला होता. नोट तिथंच होती. म्हणजे याचा अर्थ तिथं आले, चहा घेतली, बिस्किट खाल्ले, हे त्यांच्या घडणारी प्रत्येक गोष्टी खरी होती. नोट पण होते. हां, कशामुळं समजलं फक्त काय नोटीमुळं. आणि आता तिथं काहीच नाही. तिने ती नोट तिथं ठेवली, तिला हातच लावला नाही. भाई नको अशी ट्रिप. आणि परत रिटर्न आले. मी बसलो होतो फुगून, मी बोललोच नाही कोणाला. परत त्यांच्या गप्पा मी कानात, ते नॉर्मल गप्पा मारतो जिकडचे तिकडचे, हे नाही काढला विषय. जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा तू सांगितलं सगळं. तेव्हा मला सांगितलं रोहितना पूर्ण किस्सा. मग मी विचार केला, चला माझा ऑरा कसा असेल, माझा ऑरा कोणत्या लेवलचा आहे समजा, असं म्हणजे एवढं घटना घडून मला हू पण नाही, काय काहीच घेणं देणं नाही मला. म्हणजे मला असं जाणवलं पण नाही की तिथं आहे आपल्या आजूबाजूला, आपल्या मित्रांना त्रास होतो, काहीच नाही. म्हणजे कसला लेवलचा ऑरा असेल. बरं झालं जाणवलं झाले. आता आम्हाला ऐकूनच कसं तरी होतंय. तेच ना. नाही, मला जर सांगितलं असतं त्यावेळेस मी पण अक्षरशः घाबरलो असतो ना. ऑब्विसली चांगलं केलं त्यांनी, तुला नाही सांगितलंच नाही त्यांनी. ज्यांना माहितीच नाही आजूबाजूला काय चाललं त्याला सांगून काय उपयोग आहे. भयानक किस्सा होता. म्हणजे असंच मी तरी सांगेल प्रेक्षकांना की अशी ट्रिप पण नको. कोणाच्याही वाटेला अशी ट्रिप यायला नको. आणि एवढे भयानक किस्से ते कधीच ट्रिपवर जाणार नाही असं तरी मला वाटतं. नाही तसं नाही, पण तरी एक धास्ती असते मनात घुसलेली. प्रश्न काय, जे आपले वयस्कर लोक आपल्याला सांगतात ना, बाबा हे नको करू, हे नको करू, इथं नको जाऊ, त्या गोष्टी ते नाही करणार. जाणार नाही असं नाही, पण ह्या गोष्टी ते नाही करणार अजिबात. खरंय. म्हणजे कोणीतरी सांगतं तुम्हाला नवीन जागेवर गेल्यावर की इथं नका जाऊ, तर ऍटलिस्ट त्याच्या मागे काहीतरी गोष्टी असतात ज्या आपण फॉलो करायला पाहिजे. उगाच एक्सप्लोर करण्याच्या नादात आपण काहीतरी करतो आणि मग नंतर आपल्याला असं काहीतरी भोगायला लागतं. सो थँक्यू सो मच, तू आलास आणि एक भयानक किस्सा तुझा, म्हणजे तू भोगलेला किंवा तू अनुभव केलेला, तुझ्या मित्रांनी अनुभव केलेला किस्सा तू सांगितलास. खरंच अंगावर काटा आला माझा आता. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.